टायटल वाचून असं वाटत असेल की कोंबड्यांचं युद्ध वगैरे झालं की काय? तर तसं नाही आहे. पण एवढं नक्की आहे की हे युद्ध कोंबड्यांमुळे झालं होतं. 1960च्या दशकामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये ट्रेड वॉर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही वाद निर्माण झाले होते. ते सुरू झाले चिकनमुळे आणि त्याचा इफेक्ट पडला कार इंडस्ट्रीवर. वर्ल्ड वॉर टू नंतर बऱ्याच युरोपियन देशांना आर्थिक नुकसान झेलावं लागलं होतं. पण अमेरिकेला ॲज सच काही नुकसान झालं नव्हतं. त्यांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये प्रगती केली, ज्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली. तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरणासाठी केल्यामुळे त्यांना खूप फायदा झाला. तिथे ॲग्रिकल्चरल आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजचे प्रोडक्शन खूप प्रमाणात वाढले. चिकनचं प्रोडक्शनसुद्धा भरपूर वाढलं. तोपर्यंत चिकन त्यांच्याकडे काही विशेष कारणांसाठी किंवा काही विशेष दिवसांमध्येच खाल्लं जात असे. कारण ते इतर मीटपेक्षा खूप महाग होतं. पण 1950चे दशक संपेपर्यंत चिकन फार स्वस्तात मिळायला लागलं. कारण त्यांचं प्रोडक्शन खूप वाढलेलं. मग चिकन अमेरिकन क्युझिनमधला एक अविभाज्य घटक झाला. US मध्ये चिकनचा सप्लाय खूपच जास्त झाला आणि मग त्यांनी ते एक्सपोर्ट करायचं ठरवलं. युरोपियन मार्केटमध्ये सुद्धा US चं चिकन सर्वात स्वस्त होतं आणि बघता बघता फ्रान्स आणि वेस्ट जर्मनीमध्ये US चिकनने 50% अधिक मार्केट काबीज केलं होतं. पण ह्या सगळ्याचा युरोपियन शेतीवर आणि उद्योगांवर निगेटिव्ह इफेक्ट दिसला. त्या शेतकऱ्यांकडचे जॉब्स जातात की काय अशी भीती सर्वांना वाटली. नेदरलँड्स, फ्रान्स आणि वेस्ट जर्मनीने US चिकन्सवर काही निर्बंध आणायला सुरू केले. जर्मन शेतकऱ्याने आरोप केला की US आर्सेनिक हा धातू घालून चिकनचं मांस वाढवत आहेत. फ्रेंच गव्हर्नमेंटने US चिकन इम्पोर्ट करणं बॅन केले. त्यांनी सांगितले की USचे चिकन खाल्ल्याने मेल विरिलिटी अफेक्ट करते. आय डोंट नो याला मराठीत नेमकं काय म्हणतात, पण गुगल ट्रान्सलेटरनुसार पुरुषत्व कमी होतं. आणि जे अपेक्षित होतं तसंच झालं. US चिकनवर बऱ्याच युरोपियन देशांनी इम्पोर्ट ड्युटी किंवा ज्याला आता चिकन टॅक्स म्हणतो तो लावला. याच्यामुळे US चिकन एक्सपोर्ट्स 1962मध्ये 25% कमी झाले. आता US मधले शेतकरी नाराज झाले. US आणि युरोपियन देशामध्ये डिप्लोमॅटिक लेवलवर खूप चर्चा झाल्या. एका पॉइंटला या चर्चा एवढ्या वाढल्या की असं म्हटलं जातं की केनेडी आणि वेस्ट जर्मनचे चान्सलर मधल्या संवादांचा अर्धा वेळ चिकनच्या मुद्द्यावरच निघून जायचा. एकदा तर US सेनेटर जे विलियम फुलब्राईटने नेटोच्या मीटिंगमध्ये एका न्यूक्लिअर वेपनविषयी चर्चा चालू असतानाच मधनंच हा विषय काढला आणि म्हणाले, जर चिकनवर टॅक्स लागलेला मागे घेतला नाही तर आम्ही नेटोमधून आर्मीचा सपोर्ट काढून घेऊ. डिसेंबर 1963मध्ये US प्रेसिडेंट जॉन्सन यांनी काही वस्तूंच्या इम्पोर्ट्सवर 25% इतका टॅक्स लावला. त्या वस्तू होत्या पोटॅटो स्टार्च, डेक्स्ट्रीन, ब्रँडी आणि लाईट ट्रक्स. हे टार्गेटेड रिटॅलिएटरी टॅरिफचं उत्तम उदाहरण आहे. या वस्तू अशा होत्या ज्या मोस्टली युरोपियन देशातून इम्पोर्ट केल्या जात. रिटॅलिएटरी टॅरिफ म्हणजे युरोपियन देशांच्या इम्पोर्ट ड्युटीचा बदला घेण्यासाठी लावलेले हे टॅरिफ म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी होती. रिटॅलिएटरी टॅरिफ किंवा ट्रेड वॉर आपण रिसेंटली ट्रम्प प्रेसिडेंट असताना US आणि चायनामध्ये पाहिले होते. 1964च्या लिस्टमधला सर्वात महत्त्वाचा प्रोडक्ट म्हणजे लाईट ट्रक्स. लाईट ट्रक्स या कारसारख्या दिसतात, पण थोड्या मोठ्या असल्याने याला पॅसेंजर व्हेकलमध्ये मोजत नाहीत. या व्हॅन्स, पिकअप्स किंवा स्पोर्ट युटिलिटी व्हेकल म्हणजेच SUV असतात आणि त्याला बऱ्याचदा कार्गो किंवा गुड्स ट्रान्सपोर्टेशन व्हेकल कन्सिडर करतात. ते या लिस्टमध्ये आले ह्याची सुद्धा एक स्टोरी आहे. 1964 सालापर्यंत US मध्ये फोक्सवॅगन या जर्मन कंपनीच्या गाड्या खूप पॉप्युलर झाल्या होत्या. त्यांचे 2 फेमस मॉडेल्स बीटल आणि टाईप 2 व्हॅन्स या गाड्यांना तुम्ही जुन्या इंग्लिश मूव्हीजमध्ये नक्की बघितलं असेल. US ऑटो कंपनीजना फोक्सवॅगनच्या पॉप्युलॅरिटीमुळे धोका निर्माण होत होता. त्यांच्या गाड्यांचे सेल्स कमी होत होते आणि इम्पोर्टेड गाड्यांचे सेल्स वाढत होते. जर्मन गाड्यांसमोर US गाड्या स्पर्धा करू शकत नव्हत्या. युनायटेड ऑटोमोबाईल वर्कर्स युनियन
ही अमेरिकेतल्या कार उत्पादकांची लेबर युनियन होती. त्या युनियनने सर्व कामगारांना स्ट्राईकला जाण्याचे आदेश दिले. कामगार संपावर जाऊ नये असे प्रेसिडेंट जॉन्सन यांना वाटत होतं, कारण लगेच पुढील 6 महिन्यात US मध्ये इलेक्शन्स होणार होते. या संपामुळे राजकीय नुकसान होईल असं त्यांना वाटत राहिले, म्हणून त्यांनी लाईट ट्रक्स त्या लिस्टमध्ये ॲड केले. आता पुढे काय झालं? जेव्हाही अशा प्रकारच्या नियमांमुळे बिझनेस करणं कठीण होतं, तेव्हा बिझनेसेसच्या क्रिएटिव्हिटी किंवा चालाकीपणाला जाग येते. तर आता हे स्पष्ट झालेलं की कोणतीही फॉरेन कार कंपनी US मध्ये डायरेक्टली लाईट ट्रक्स विकू शकत नाहीत, कारण त्यांना 25% टॅक्स एवढा भरावा लागणार आहे. त्यांच्यासमोर 2 ऑप्शन्स होते. एक, कार न विकणे, किंवा दुसरं, टॅक्स भरून कार विकणे. पण इथे लीगल लूप होल्सचा वापर करून कंपनीजने US मध्ये कार्स विकणे सुरू केले. 1972मध्ये फोर्ड आणि शेव्हरले यांनी एक लूप होल शोधून काढला. तो होता चॅसी कॅब याचा. चॅसी कॅब म्हणजे अर्धवट असलेले ट्रक. बेसिकली पुढच्या 2 सीट्स असलेला भाग असतो तोच प्रॉपरली बनवलेला असतो. त्या भागात दरवाजे, खिडक्या, वर छप्पर असं सगळं लावलेलं असतं. आणि मागच्या भागामध्ये फक्त 4 चाकं असतात. बाकी सगळं रिकामं. फक्त एक मेटलची फळी टाकलेली असते, ज्यामुळे चाकं आणि पुढचा भाग कनेक्टेड राहतो. मी एपिसोडच्या कव्हर आर्टमध्ये काही मॉडेल्स टाकलेले आहेत. जर ते नीट बघता येत असतील तर तुम्हाला कळेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि जर नीट दिसत नसले तर शो नोट्समध्ये याच्या लिंक्ससुद्धा टाकणार आहे, ज्यात तुम्हाला नीट कळेल की एक्झॅक्टली चॅसी कॅब काय असते. तर या कंपनीजने एवढाच भाग बनवून US मध्ये गाड्या इम्पोर्ट केल्या. यावर त्यांना टॅक्स बसला नाही, कारण ह्या लिगली ट्रकच्या डेफिनेशनमध्ये बसल्या नाहीत. अर्धवट गाड्या आणून US मध्ये इतर पार्ट्स जोडले जायचे आणि मग फोर्ड आणि इतर कंपनीज लाईट ट्रक म्हणून विकायचे. 25% इम्पोर्ट ड्युटी भरण्याऐवजी त्यांना फक्त 4% इम्पोर्ट ड्युटी भरावी लागली, कारण इतर सगळ्या या गोष्टी ऑटो कंपोनंट म्हणजे गाडीचे भाग असल्यामुळे त्यांच्यावर बसणारा टॅक्स रेट हा कमी असायचा. फायनली 1980मध्ये हा लूपहोल बंद केला. पण सुबारू ब्रॅटने अजून एक क्रिएटिव्ह सोल्युशन शोधून काढलं. आता चॅसी कॅब बनवू शकत नव्हते. मग या गाडीत मागच्या बाजूला अगदी एक मेटल फळी नसून बऱ्यापैकी कार डिझाईन केली होती. पण तरीही ती 2 सीटरच होती. मागच्या बाजूला अजूनही ओपन जागा होती. त्यांनी मागच्या बाजूला 2 प्लॅस्टिकच्या सीट्स बसवल्या आणि या गाडीला पॅसेंजर कार म्हणून क्लासिफाय करण्यात आलं. मागच्या जागेत आता 2 सीट्स आणि थोडी स्टोरेजसाठी एक्स्ट्रा स्पेस अशी तयार झाली. ही कार अजूनही लाईट ट्रकच्या डेफिनेशनमध्ये बसली नव्हती, कारण अजूनही मागचा भाग पूर्णपणे बंद किंवा झाकलेला नव्हता. हे पाहून कायदे पुन्हा बदलले गेले. कार कंपनीजने त्याच्यानंतर असेंब्लीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी ठिकठिकाणी असेंब्ली प्लॅन्ट्स उभे केले. सगळे पार्ट्स वेगवेगळ्या देशातून इम्पोर्ट करून या फॅक्टरीजमध्ये फक्त जोडण्याचं काम करायला सुरुवात केली. या सिस्टीमला नॉकडाऊन किट असंही म्हणतात. फोर्डने फोर्ड ट्रान्झिट कनेक्ट अशा नवीन गाडीचं उत्पादन केलं. यात त्यांनी प्रॉपर 4 सीटर अशी गाडी तयार केली, जी रेग्युलर गाडीपेक्षा थोडी मोठी दिसत होती. त्यात त्यांनी मागच्या बाजूला पण सीट्स, खिडक्या, सीट बेल्ट्स वगैरे सगळं लावलं होतं आणि वरूनही ती पूर्णपणे कवर्ड होती. त्यामुळे ती एक रेग्युलर पॅसेंजर कार दिसत होती, फक्त थोडीशी मोठी. त्यांनी ती बाहेर उत्पादन करून US मध्ये इम्पोर्ट केली होती. यावेळेला फोर्डला ट्रान्झिट कनेक्टवर 25% टॅक्स बसला नाही, कारण कायद्यानुसार मागच्या बाजूला सीट्स, सीट बेल्ट्स, खिडक्या वगैरे असणं हे पॅसेंजर कार म्हणून मानलं जायचं. पण फोर्डला ती पॅसेंजर कार म्हणून विकायची नव्हती. तिचा डिझाईन मुद्दामून असं केलं होतं की ती लाईट ट्रक किंवा व्हॅन वाटेल. मग एकदाची ती गाडी US मध्ये आली की फोर्ड कंपनीच्या एका कारखान्यात या मागच्या सीट्स, सीट बेल्ट्स आणि खिडक्या या सगळ्या काढल्या जायच्या आणि मग फोर्ड ट्रान्झिट कनेक्ट अशी व्हॅन किंवा लाईट ट्रक म्हणून ते लोकांना विकायचं. अशा प्रकारे त्यांनी 2002 ते 2008 पर्यंत $250 मिलियन टॅक्सच्या रूपात वाचवले होते. बरीच वर्ष ही केस कोर्टात पेंडिंग होती. फायनली 2020मध्ये सुप्रीम कोर्टाने फोर्डला हा प्रकार करण्यासाठी पिनलाइज केलं. फोर्डला $1 अब्ज अधिक रक्कम भरण्यास सांगितली. इंटरेस्टिंग भाग असा की हा लाईट ट्रक्सवर असणारा जो 25% टॅक्स रेट आहे, ज्याला आता चिकन टॅक्सच म्हणतात, तो अजूनही अस्तित्वात आहे.
या टॅक्समुळे US ची अख्खी ऑटो इंडस्ट्री टिकली आहे, कारण यामुळे त्यांना जास्त फायदा झालेला आहे. US ऑटो कंपनीज म्हणजे फोर्ड, क्रिसलर, शेव्हरले या सगळ्या कंपनीज. ही केस स्टडी एक उत्तम उदाहरण आहे की एखाद्या छोट्या पॉलिसीमुळे इकॉनॉमीवर किंवा लाईफस्टाईलवर किंवा एखाद्या प्रोडक्टवर किती काळ इम्पॅक्ट पडू शकतो याचा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेड वॉरमुळे जनरली कोणाचंच भलं होत नाही, असंही आधी पण सिद्ध झालेलं आहे आणि अजूनही आपल्याला ते दिसतं. जर फोक्सवॅगनला टक्कर देता येत नसेल तर US ऑटो कंपनीजने त्यांच्या प्रोडक्टवर फोकस करायला हवा होता, पण त्यांनी सोपा मार्ग निवडला, तो म्हणजे कॉम्पिटिशन थांबवण्याचा. आपल्याला परीक्षेत मार्क कमी मिळणार असतील असं आपल्याला माहिती असेल तर आपण काय करतो? जास्त अभ्यासाची तयारी करतो की परीक्षा कॅन्सल करण्याची विनंती? तेच लॉजिक इकडेही आहे. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.